रिक्षा ते असे वेगळे सगळे भाग झालेत. आम्ही भेटून तिथे भेटली सगळे. तर आम्ही पोहोचलेलो आहे. किडझेनियाचा एवढा मोठा पोस्टर लावलाय. विहान शौर्य एक्साइटमेंट टू मच. आणि अजून आतमध्ये गेलेत बाकीचे. चला तर आमची बुकिंग पण झालेली आहे आणि इथे नवीन स्टॉल झालेत किडझेनियामध्ये जसं शौर्याने सांगितलंय मला. आणि आता मी तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे आणि बघणार आहे. किती एक्साइटमेंट लेवल खूप आहे जास्त. इथे बघा आणि हे बघा आम्ही पोहोचलो आणि एंट्री चालू आहे आता. हे बघा इथे किडझेनिया आणि एरिंडा सुद्धा काहीतरी आहे. तर ते बघूया काय आहे नक्की. आणि आम्ही एवढी लोक सगळे आलो आहे. ते किडझेनियाचं काउंटर आहे आणि आम्ही आमचे ऑनलाईन बुकिंग दाखवतोय. सांगा आता हे काय आहे लवकर. हे आहे किडझेनियाची किडझोज आहे. तर आम्हाला बँकमध्ये जाऊन ह्यांना हे डिपॉझिट करायचं म्हणजे आम्हाला पैसे भेटणार. 50 किडझोज भेटणार. चला आता पण बँकमध्ये जाणार आहे. तुम्हाला चेक मिळाला आहे. हे बोला लवकर. इथे बोर्डिंग्स दिले. करन्सी एक्सचेंज करायला आले. चेक दिल्यावर हे बघा करन्सी दाखव. करन्सी इव्हन 50 रुपीज. आता आम्हाला कंबाईचे पैसे 20 आणि 10. हो हो आले 50. हो हो त्या लोकांचे करन्सीज मिळालेत आणि हे लोकांची आता धावा चालू झाली आहे. कुठे पहिलं काय जायचं आणि सगळं असं. इथे आम्ही वॉल पेंटिंग करायला आलो. आमची वॉल पेंटिंग बघा काय केली आम्ही कलर चंपाची काम करतो बाकी काही नाही करत आहे. गाडी खरंच चांगलं करतेस तू. दाखव मला कलर चंपवतो. हे इन्फॉर्मेशनचं हे आहे सेंटर आहे. इथे तुम्ही बॅगेज वगैरे ठेवू शकता तुमच्या जे तुम्ही आणला तसा. इथे चार्जिंग पॉईंटसुद्धा आहे. ते त्या लोकांनी चार्जिंगला लावलं सुद्धा आहे. आपल्याकडे चार्जर नसेल तर या लोकांकडे चार्जर्स अवेलेबल आहे. आपण फक्त प्लग करायचं आपलं आणि इथे आपण ठेवू शकतो. आणि ते खूप मोठं आहे. जेवढं होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करेल. पण बाकीचं आपण बघूया कसं काय असणार. आणि इथे एरिंड्याचं हे नवीन आलं आहे. आणि MOD आणि पिझ्झा हे पण तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तुम्ही त्याचं पेमेंट करायचं आणि करू शकता. त्याच्यामध्ये 150 रुपीजचा पिझ्झा आहे जर तुम्हाला पिझ्झामध्ये तिथे काम करायचं आहे तर. आणि डोनटमध्ये काम करायचं आहे MODमध्ये तर 75 रुपीज पे करायचे आपले स्वतःचे. आणि मग तुम्ही ते डोनट्स बनवू शकता तिथे आणि खाऊ शकता तिथेच. आणि इथे असं सुद्धा आहे. इथे खूप वेगळे आहे गोष्टी की तुम्ही तिथे करायचं आणि पैसे मिळवायचे कमवायचे पैसे. आणि त्याच्यानंतर तुम्ही उडवू पण शकतात तेवढे पैसे. तर ते आता विहानने ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे काढला. तर बघूया विहानला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं आहे असं तो तर बोलला येऊन. पण माहिती नाही आता कुठे एवढ्या मोठ्या ह्याच्यात. तर बघूया तो कुठे काय आहे. दाखव लायसन्स तुझं. तर विहानचा लायसन्स आला आहे. शौर्य तुझा लायसन्स दाखव. हे शौर्याचा लायसन्स आला आहे. आणि आता चालले श्रावणी लायसन्स काढायला. चल इथे रेसिंग करणार आहे श्रावणी आणि लायसन्स मिळवणार आहे. चला हे लोक महिंद्राचं काहीतरी आहे लाईफ स्पेस म्हणून. इथे ते लोक पॉवर हब करतात इथे असं. श्रावणी पण तयार झाली आहे करायला. हे 3 जण बसते इथे. कोण जास्त स्पीड करणार आहे ते बघूया. श्रावणी फुल हात बीत सोडून चालवते. लोक जसे जसे चालवते तसे तसे ते कलर्स वर चाललेले बघा. काय भारी वाटते हे. चला चला अजून एक बाकी आहे आपला. चला इथे हे लोक गेले फायर डिपार्टमेंटमध्ये. हे लोक ॲम्ब्युलन्समधून वगैरे फिरणार. ह्या लोकांना सगळे इन्स्ट्रक्शन्स देतात ते आतमध्ये बसवून की काय कसं कुठे काय करायचं. आणि हे झालं ते लोक लगेच फायरमध्ये ह्याच्यात फिरणार लाईक. आणि सगळीकडे हे लोक असा पुरा मोठा राऊंड वगैरे मारतात हे लोक फायर ब्रिगेडमध्ये. लोकांनी स्टार्टिंगमध्ये आमचे फोटोज काढले. ते फोटोज आम्हाला सांगितलेत कलेक्ट करायचे इथून. तर इथे बघूया आता आमचे फोटोज रेडी झालेत का. इथे DHLमध्ये आलेले आहेत हे लोक एक्सप्रेस सर्व्हिस डिलिव्हरीजमध्ये लाईक. आणि हे लोक इथे सगळे ॲप्रन्स घालून रेडी झालेले आहेत. चला लवकर उभे चला फोटो काढते आधी. ते त्या लोकांना सगळं इन्फॉर्मेशन्स देतात ते काय कसं करायचं आहे. हे लोक डिलिव्हरी करून देणार आहेत हे बघा. चला गाडी रेडी झालेली आहे. रियाला सांगितलं कलेक्ट करायला. त्या लोकांना सांगितलं डिलिव्हर. बघूया कोण किती डिलिव्हर कसं करतंय. हे दाखव तुमचा डिलिव्हर. हे एवढं सामान आहे आणि हा नोटपॅड दिला आहे लोकांना की इथे डिलिव्हरी करायचं आहे फटाफट. कोई भी नाही आहे. डिलिव्हर चालू आहे तर इथे पिकअप चालू आहे. इथे टोकरा टोकरी चालू आहे. त्या लोकांनी 2 सामान पिकअप केलेले आहेत.
तर इथे आलेत सोनीमध्ये पेट रेस्क्यू एजन्सीमध्ये आणि ह्या लोकांना आता ॲप्रन्स पण देतात आहे तो आतमध्ये आणि हे लोक सगळं करणार आहे ॲप्रन्स घालून एक पेट रेस्क्यूज करणार आहेत. हे लोक रेडी झाले करण्यासाठी. आता आम्ही सगळे इथे मध्य प्रदेश टुरिझममध्ये जाणार आहे आणि इथे बॅच लावले. ऑलरेडी एक बॅच चालू आहे. नेक्स्ट बॅच आहे 11:25ची आणि 11:21 झाले. आम्ही सगळी इथे असे लाईनीत उभे की कधी त्यांचं वेळेला नाही आम्हाला कधी भेटेल बघायला. छोटा मॅनेजर इथे आहे ना. ए मॅनेजर शौर्य मॅनेजर बनला इकडचा. ए शॉपचं नाव काय आहे? झी मार्टमध्ये आलेत. ही कॅशियर होती आणि ती कस्टमर होती आणि ह्यांना पण पैसे मिळाले. अरे मॅनेजर राहिला. अरे मॅनेजर सगळे पैसे मोजतात आहेत किती मिळाले. ह्या लोकांना जास्त आहे. दोघी खूप आगाऊपणा करतात. पुढेपणा यांचा. 15 रुपये काढायचे आणि जायचं. या ॲक्टिव्हिटीला 15 रुपये फक्त पॅरेंट्सला आणि अडल्ट्सला फ्री आहे. बाकी जे किड्स आहेत त्या लोकांना पेमेंट करायचं त्यांच्या पैशातून. 15 रुपीज मायनस होणार आहे सगळ्यांमधले. सांगतो 111. आम्ही बसलो इथे मध्य प्रदेशचं हे बघायला. ह्या वेळेला आम्ही टुरिझम बघायला आलो होतो मध्य प्रदेशचं बघायला आलो. एक्साइटमेंट घेतो कारण की माझी हाईट मोठी आहे. एक सेकंड नेल आर्ट सुद्धा आहे इथे. पेमेंट करायचं आणि करायचं आहे. आणि इथे सुद्धा इथे नेल पेंट्सचं इथे 400 आणि 700चे आहे. इथे बाहेर होतात तसेच नेल आर्ट होतात आणि इथे हेअर बिडिंगसुद्धा होते. मेहंदी आहे आणि तिकडे बनवतात ते ब्रेसलेट्स आहेत. आणि मी सुद्धा इथे हेअर बिडिंग केलं. मी तुम्हाला दाखवते. आणि 150 आणि 200पासून आहे. मी 150वालं केलं. लाईक इथे मला वुलनचं हवं होतं वॉशेबल्स. हे वॉशेबल्स नाही आहे. मला वॉशेबल्स हवं होतं खूप दिवस ठेवण्यासाठी मी ठेवलं आहे असं. चला तर मी मल्टी कलरचं घेतलं. मी 3 कलरचं घेतलं. लाईक मी पिंक हा पिंक ब्ल्यू आणि येल्लो मी हे 3चं कॉम्बिनेशन घेतलं इथे. काय केलं काय माहीत. शौर्याला बँक बॅलन्स चेक करायला त्याचा कार्ड घेऊन. त्याचा बँकमध्ये फक्त 51 रुपीज आहे या काहींनी सांगितलं. हा स्ट्रगल नाही करत आहे म्हणून त्याला पैसे फक्त 51च आहेत. चिडकायस तू. शौर्य गेलाय आता रेसिंग करायला इथे आणि त्याची बाईक आहे. त्याला आता जॅकेट्स वगैरे घातलेत. हेल्मेट्स घालतात आहे. हे त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळं चेक केलं त्या लोकांनी आणि आता तो राईडला गेला आहे. बाईक राईड करणार आहे तो आता. फुल रेडी होऊन येणार आहे इथे बाहेर. फुल एक्साइटमेंटने गेला इकडे. त्याची बाईक तो काढतोय आता तिथून. आलेला रायडिंग करत. हो इथे फ्यूल भरायला पण आहे असं. किड्झेनियाचा मूवी थिएटर आहे आणि हा बघा इथे त्रास द्यायला आला आहे मला. आणि हे सगळं एम्प्टी आहे. इथे जेव्हा भरणार तेव्हा चालू होणार. आणि वरती पण सीट्स आहे. बघा कसा फालतूपणा करत. हा फुटबॉलर आहे विहानसारखा. तर इथे पण ह्याचं पण चालू झालं आहे. मूवी थिएटर पण आहे इथे. ना खूप वेगळे ॲक्टिव्हिटीज आहे. खूप भारी आहे. आणि आता ही पोरं इथे गेलेली आहेत सगळी. बघा पार्टी हा परत नंबर लावले. स्मूदी मिळते म्हणून लोक परत करतात. इथे रेडी झाली आहे गाडगी जाण्यासाठी. गाडी बनवू शकतो. पार्लेमध्ये जाऊन काहीतरी घाबरली आहे पण ठीक आहे. आणि इथे कुकी आहे. इथे किंडर जॉयचं पण आहे. इथे हामिंग मूवचं पण आहे. ब्रँड आहे ते आहे. खूप वेगळं इथे. हे एवढं क्लाइंब केल्यावर स्मूदीसुद्धा मिळते. आणि विहाने क्लाइंब केलं आहे. विहानला सुद्धा चॉकलेटची स्मूदी मिळाली. तिथे असं लिहिलेलं आहे तेवढं तुम्ही वरती जाणार तेवढे ते आयटम्स तुम्हाला मिळणार. आणि हा फर्स्ट जेवढं ती वर जाणार तेवढी स्मूदी त्याला मिळणार आहे. खूप मस्त आहे. किड्झेनियाला नक्की व्हिजिट करा.
खूप भारी आणि मध्य प्रदेश टुरिझमवालं पण मी विजिट केलं, खूप छान आहे आणि कोण बोर होणार नाही. अडल्टसाठी सुद्धा हे लोक इव्हेंट्स ठेवले ते आपण हे करू शकतो. सगळं प्रोटेक्शन वगैरे बरोबर सगळं करतात की पडू नये, कुठला पाय चुकून खाली घसरला तर लागू नये पोरांना, त्यासाठी ते लोक सगळं सेफ्टी बरोबर घेतात ती लोक. कॉटन कॅन्डी आहे, केवढी मोठी कॉटन कॅन्डी दिली बघा, ती कशी भारी खाते आहे. आणि हे लोक आतमध्ये गेले पार्ले चॉकलेट्समध्ये आणि आता हे लोक चॉकलेट्स बनवणार आहेत सांगितलं. ते बघू कोणते कोणते चॉकलेट्स बनवणार आहेत ते लोक. आणि ते इन्स्ट्रक्शन्स देतात आणि आता ॲप्रॉन्स वगैरे देणार आणि हे लोक शेफ होणार आहेत. आता मॅड ओव्हर डोनट्सला आलेत. 75 रुपीज पर डोनट आहे इथे आणि तो आपले करन्सी द्यायची आपली, लाईक आपले पैसे द्यायचे आणि किड्स एनियाचे नाही आपले द्यायचे आणि ते 75 रुपीजचं इथून बिल करायचं या काउंटरवरून आणि तिथे डोनट बनवायला प्रोसेस करायची. आणि आता श्रावणी, गार्गी, ओवी हे लोक सगळे गेलेत. विहान पण चालला आहे, विहानचा नंबर नाही आला अजून, येईल. आणि त्या हे लोक स्वतः सगळं डोनटचं प्रोसेस करणार आहेत ते बघा. इथे चॉकलेटचं हे सगळं करण्यापासून सगळं ते लोक करणार आहेत. ते लोकांना ॲप्रन्स घातले आहेत डोनटचे ते बघा. तिथे ती लोक डोनट डिप करतात आहे आणि त्यावर स्प्रिंकल्स वगैरे सगळं करणार आता ते लोक. त्या किंडर जॉयमध्ये ID कार्ड्स दिलेत का आता बघा. किंडर जॉयचे ID कार्ड आहेत. आतमध्ये जाणार आहेत, कॅप बिप घालणार आहेत आणि इथे 12 किड्सोज द्यायचे आहेत त्यांना आणि आतमध्ये जायचं आणि किंडर जॉय रेडी करायचं आहे आणि त्यानंतर एक किंडर जॉय बाहेर घेऊन यायचं आहे. अडल्ट चालत नाही, फक्त किड्स चालतात. चॉकलेटचं ते हे चालू ना प्रोसिजर म्हणून लोक गेलेत आतमध्ये किंडर जॉयमध्ये आणि त्या लोकांना बघा कॅप बिप घालून पण रेडी आहे. विहानचा नंबर आला आहे. आता विहान बनला आहे शेफ. विहान डोनट बनवणार आहे इथे. बघूया हा कसा बनवतो आहे. मला तर बोलून गेला चॉकलेटचा बनवणार आहे, पुरा चॉकलेट करणार आहे. त्याच्यावर आहे आता त्याचा मूड कसा होईल तसा बनवणार तो. विहानचा ऑलमोस्ट डोनट रेडी झाला आहे तिथे. त्याने मिल्क चॉकलेट बेस घेतला आणि व्हाईट रिबल घेतला आणि अजून काहीतरी विचार करत त्याच्यावर त्याने रेस केला. इथे डबिंग करायला आलो आहे आणि आमचे हे स्टुडिओ आहे. हा आमचा डबिंगचा सेटअप आहे सगळा आणि आम्ही ते व्हॉईस देणार आहे एका कॅरेक्टर्सला. मी, ओवी, विहान आम्ही सगळे. आणि हा आमचा सेटअप. हे लोक इथे गोळा घेणार आहे आणि गोळ्याची प्राईस आहे 130. कोणता फ्लेवर घेतात ते काय माहिती. कोणता फ्लेवर मला वाटतं. तू कोणता फ्लेवर? 130. ओवी कोणता फ्लेवर माहिती आहे? बघूया बघूया. ओके. इथे काळा खट्टा गोळा घेतलेला आहे आणि हा कच्चा कैरी आणि काळा खट्टा मिक्स घेतला आहे. इथे पोरं खूप जास्त धमाल करतात आहे आणि मोठ्या माणसांसाठी, पुरुषांसाठी, मेल्स, फीमेल्स बोथसाठी खूप चांगले चांगले गेम्ससुद्धा आहे इथे. आणि छोटे छोटे स्टॉल्स आहेत. पोरांना अर्न कसं करायचं, कसं काय करायचं त्या लोकांचा स्ट्रगल सगळा इथे दिसतो आणि खूप मस्त आहे इथे. तर तुम्ही नक्की किड्स एनियाला व्हिजिट करा RCTमध्ये घाटकोपरला. खूप छान आहे आणि प्रत्येक पोरगा असं बोर नाही होणार. सगळे कुठे ना कुठे बिझी राहतात आणि त्या लोक फन ॲक्टिव्हिटीज करतच राहतात कंटिन्यू त्यांचे. आता आम्ही ते खायला बसतो. एकदम बिग माउथ म्हणून आहे आणि इथे चिकन वेज सगळं आहे आणि यांचे रेंज पण बघू शकतात. रिजनेबल रेंजेस आहे त्याचे. इथे सतत खायला वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि सतत कुठे ना कुठे स्टॉप्स आहे. तुम्ही खाऊ शकता, असं उपाशी राहणार नाही असं नाही. लहान पोरांना जर ते लोक ते बनवतात त्या लोकांना ते खायलासुद्धा आहे. फक्त जे बाहेर बसतात लाईक अडल्ट्स त्या लोकांना आहे उपलब्ध. तर बिग माउथ रेस्टॉरंट मस्त आहे आणि आम्ही आता सगळ्यांनी मोमोजची ऑर्डर दिली आहे. सगळ्यांनी चिकन मोमोज दिले विथ पेरी पेरी सॉस किंवा चीज सॉस. सगळ्यांचे वेगळे सॉसेसवाले मोमोज ऑर्डर आहेत आणि बघूया आता टेस्ट करून सांगूया हे कसं लागतं. श्रावणीनं एक गेम खेळली आणि त्याच्यामध्ये तिला कूपन लागला पिझ्झाचा आणि आम्हाला मार्गरेटा पिझ्झा हा फ्री मिळतो आहे आता ह्याच्यात आणि आम्ही आता ऑर्डर दिली आहे. आम्ही लोक थांबलो दोघीजणी. किड्स एनियाची परेड असते आहे बघा.
छान करायला आलो आहे आणि आम्ही आता ही सायकल चालवणार. अडल्ट्सला पण आहे आणि हे कलर ग्रीन होणार, चेंज होणार तेव्हा होणार. आम्ही सगळे उभे आहेत सायकल चालवण्यासाठी. सायकल चालवायला बसलोय. काही श्रावणी सारखी सायकलिंग कोणालाच येऊ शकत नाही. ही फक्त हात सोडून चालवू शकते. श्रावणी सायकल खूप भारी चालवते. एका वयाची सायकल ओवी ट्राय करते, ओवीला येतच नाही आहे. पण ही सायकलिंग आयुष्यभर कॉलनीत पाहिजे मला. फायर ब्रिगेडचं खरं पाणी पण मारतात बघा. फायर ब्रिगेडचं ते लोक सगळं शिकवतात कसं आग लागल्यावर कसं काय भिजवायचं आहे बघा. आम्ही ते पॉटरी करायला आलोय. बघूया पॉटरीचा फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स कसा असेल आमचा. आता आम्ही चाललो आहे एअर इंडियामध्ये. इथे एअर इंडियाचं खूप मोठं आहे सगळं, ऑलमोस्ट एअर इंडियाचंच दिसतं सगळं. इथे किड्झेनियामध्ये काहीतरी नवीन ओपन झालं आहे, तर इथे किड्सला आणि अडल्ट्सला दोघांना अलाउड आहे. सो आम्ही आलो आहे. इथे काय आहे कसं आहे ते आता कळणार आहे. ते चेक इन करायचं आहे का. ते सगळा प्रवास दाखवला एअर इंडियाचा कसा काय आहे. जर तुम्हाला आमचा किड्झेनियाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि नक्की विजिट करा. इथे खूप भारी प्लेस आहे. आम्ही मॉर्निंगपासून ते टिल नाईटपर्यंत होतो आणि आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही इथून चाललो घरी. आता फुल डे आम्ही इथे होतो. खूप मजा केली. सगळे ॲक्टिव्हिटीज आमचे झालेले आहेत. काही बाकी आहेत. हे लोकांनी हेअरस्टाईल्स वगैरे सगळं केलं आहे बघा. छान वाटतं. हे लोक सुद्धा हातावर नेल आर्ट्स केलं. ओवी नेल आर्ट्स दाखव. इथे नेल आर्ट्स केले आम्ही. ते छान वाटतंय सगळं. खूप भारी प्लेस आहे. प्लीज लवकरात लवकर विजिट करा.